नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त असा हेल्दी असा आपण बनाना केक बनवणार आहोत घरच्या घरी. त्यासाठी मी काय केलेले आहेत, 3 केळी घेतलेली आहेत, भरपूर अशी पिकलेली आहेत केळी. ही 3 घेतलेली आहेत, त्याच्यामुळे स्वीटनेस याच्यामध्ये भरपूर असा असतो आणि ती घेतलेली आहेत. आणि त्याच्यानंतर ती सोलून घ्यायची आहेत. त्याच्यानंतर त्याच्या ज्या शिरा वगैरे ज्या असतात ना बघा, अशा पद्धतीच्या त्या काढून टाकायच्या आहेत. आणि केळी आपण काढून घ्यायची आहेत, पूर्ण सोलून घेऊया तिन्ही केळी. त्यानंतर त्यांना कट करून घ्यायचं आहे. बारीक करा, मीडियम साईजमध्ये कसेही करा, कारण का त्याला आपल्याला नंतर मिक्सरमध्येच हे करायचं आहे. त्याच्यामुळे कशाही पद्धतीने कट केला तरीही काहीच प्रॉब्लेम नाही. आणि इथे मी मस्त असं बघा सगळे सोलून घेतल्यानंतर आता आपण याला कट करून घेणार आहोत. खूप डिलिशियस होता, फक्त थोडासा टाईम लागतो आणि माझंही काहीतरी मिस्टेक झाली. मीही एक यूट्यूबमध्ये बघितलं होतं, त्याच्यानुसारच मी करायला घेतलं होतं. कारण का मी आधी जास्त केकच्या ह्याच्यामध्ये बनवत नाही जास्त कसं घरी. रवा केक वगैरे ते साधे सिंपल असे ते बनवते. पण हे असं मी बनाना केक तर फर्स्ट टाईम एक यूट्यूबवर व्हिडिओ बघितला होता शॉर्टमध्ये वगैरे, त्याच्यानुसारच बनवायला घेतलं होतं. आणि आता इथे तिन्हीही केळी मी कापून घेतलेले आहेत डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्याच्यानंतर पहिले ह्याला आपण फिरवून घेऊया मिक्सरमध्ये. त्याची मस्त अशी प्युरी बघा, इथे छान अशी प्युरी तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये आता मी टाकणार आहे गुळाचा. इथे साखर पण वापरू शकता तुम्ही, पण मी म्हटलं हेल्दी बनवायचं आहे त्याच्यामुळे मी गुळाचा वापर केलेला आहे. आणि तो पुन्हा फिरवून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये. आणि छान असं इथे टेक्स्चर आलेलं आहे केळं आणि गुळाचा हे करून. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकलेलं आहे 1 वाटीभर असं गव्हाचं पीठ. कणकेपासूनच आपण हा बनवणार आहोत केक. त्यानंतर मोठे 2 चमचे असं तेल टाकलेलं आहे, जे आपलं नॉर्मल घरातलं तेल असतं ते घेतलेलं आहे. त्यानंतर 1 पेलाभर दूध लागतं याच्यामध्ये. पहिले मी थोडंच टाकलेलं आहे, कारण का कन्सिस्टन्सी व्यवस्थित आपल्याला ॲडजस्ट करायची आहे. त्यासाठी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे थोडंसं. आणि त्यासाठी पहिले थोडंसं मीठ म्हणजे दूध वापरलेलं आहे. त्याच्यानंतर थोडं थोडं करून ते पूर्ण तेवढं दूध लागलेलं आहे. मिक्सरला फिरवताना आपण व्यवस्थित एकदमच सगळं टाकलात ना, ते मग कधी खूपच पातळ होईल, मग पीठ ॲड करायला लागणार. मग त्याच्यामुळे थोडं थोडं टाकायचं. आणि कन्सिस्टन्सी बघा किती सुंदर आलेली आहे ना, अशाच पद्धतीची कन्सिस्टन्सी पाहिजे. त्याच्यानंतर थोडीशी इथे वेलची पूड टाकते आहे, कारण का त्याचाही एक फ्लेवर गोड आहे. केक जरी असला तरी पण त्याचा एक वेलची पूडचा फ्लेवर खूप सुंदर येतो. आणि ते छान मिक्स करून घेतलेलं आहे. मस्त असं एकजीव करून घेते. आपण मिक्सरच्या भांड्यामध्येच इथे मी वेलची पूड वगैरे टाकलेली आहे आणि छान एकजीव करून घेतलेलं आहे. आणि आता याच्या आपण टाकणार आहोत, तुम्ही ते पाहिजे तर बेकिंग सोडा, बेकिंग पावडर वगैरे असतात ना, तेही वापरू शकता. पण मी ते न वापरता इनो वापरणार आहे. जे आपलं इनोचं पॅकेट असतं ना, ते घेतलेलं आहे. म्हणजे पूर्ण नाही टाकलेलं आहे पॅकेट, 3/4 तेवढं टाकलेलं आहे पॅकेट ते. आणि त्याच्यानंतर थोडंसं दूध ठेवलं होतं ना जेवढा पेलाभर दूध घेतलेलं ना, त्यातलं थोडंसं राहिलं होतं, तेच दूध आपण त्याच्यावर टाकणार आहोत. आणि ते छान मिक्स करून घेणार आहोत इनो ॲक्टिवेट होण्यासाठी. आणि मिक्सरच्या भांड्यामध्येच हे मी सगळं तयारी करते. आणि हे सगळं मिक्स केल्यानंतर आपण साईडला आणि कढईही गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये बेक करायचं आहे आपल्याला, त्याच्यामुळे कढई गरम करायला ठेवलेली आहे. आणि इथे आपण कुकरच्या डब्यामध्ये मी इथे हे करणार आहे, त्याच्यामुळे कुकरच्या डब्याला मी तेलाने ग्रीस करते. आपल्या ऑइल लावायचं आहे व्यवस्थित. ब्रशने मी लावून घेते प्रॉपर सगळीकडे असं. आणि ह्याच्यामध्येच आपण आता हे ट्रान्सफर करून घेणार आहोत. आता हे सगळं इनो टाकल्यानंतर जरा प्रोसेस पटापट करायची असते, त्याच्यामुळे हे सगळं पटापट करते. आणि इथे आता सगळं जे बॅटर आहे ना, ते आपण इथे ओतून घेऊया. साईडला कढई मस्त गरम झालेली आहे. 10 मिनटं तरी त्याला आपण गरम करून घ्यायची आहे कढई व्यवस्थित. मी जवळपास 10-1 मिनटाचं असं आपण चालू करतो ना बनवायला कोणती गोष्ट, तोपर्यंत गरम करायला ठेवलं की व्यवस्थित आपलं बाकी सगळं तयारी होईपर्यंत मस्त अशी कढई गरम होते. त्याच्यामुळे साईडला कढई गरम करायला नक्कीच ठेवायची, नाही तर मग पुन्हा थांबायला लागणार थोडा वेळ. इथे थोडंसं बॅटर जे आहे टाकून घेतल्यानंतर म्हणजे टॅप करून घ्यायचं आहे. कुठे बबल्स वगैरे असतील तर मग ते व्यवस्थित निघून जातात. त्याच्यानंतर इथे वरती मी ड्रायफ्रूट्स टाकते आहे. तुमच्याकडे टूटी फ्रुटी वगैरे जे काय असतील ना, ते तुम्ही वापरू शकता. मी इथे थोडंसं मिक्स ड्रायफ्रूट्स आहेत ना, तेच टाकते आहे. काजू बदाम वगैरे आहेत, मनुके आहेत, पंपकिन सीड आहेत, थोडेसे जे काही असतील ते आपण वापरू शकता. इथे मी फक्त इथे वरतून वापरते, आतमध्ये नाही टाकलेले आहेत.
आणि हे सगळे वरतून टाकून झालेले आहेत व्यवस्थित. पाहिजे तर आपण कमी जास्त करूच शकता याच्यामध्ये. आणि मस्त असं इथे आपलं बघा, इथे केक दिसायला किती सुंदर वाटतोय ना बघायलाच, आणि झालाही तसाच टेस्टी. इथे आता बघा कढई गरम झालेली आहे मस्त अशी, थोडीशी त्याच्यावर जाळी ठेवते आहे. त्यानंतर आपण हा कुकरचा जो डब्बा आहे केकचं ते ठेवायचं आहे. जाळीमध्ये आम्ही मीठ टाकायचं विसरले होते, त्याच्यावर मीठ टाकते इथे. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर जाळी ठेवायची आहे. आणि आपण आता इथे कुकरचा डब्बा आहे तो ठेवूया. आणि याला मस्त असं आपण इथे बेक करून घ्यायचं. आता इथेच माझी गडबड झाली, माहीत नाही काय झालं. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, केक फुललाही चांगला होता. त्याच्यानंतर तो पुन्हा खाली जाऊन बसला. साईडून व्यवस्थित कुक झाला, पण मध्ये कुक होत नव्हता बराच वेळ. अर्धा तास झाला, 1 तास झाला, असा करून मग 1 तासानंतर मी शेवटी मग काढला तो बाहेर. आणि मग नंतर चेक केला, थंड व्हायला आल्यानंतर बघा इथे मी काढून दाखवते तुम्हाला. साईडून खूप कलर छान आला, खायलाही टेस्टी झाला, नाही असं नाही. पण मध्येच काय माहिती काय झालं, फुगला तो आणि परत बसला. कुठे मिस्टेक झाली मलाच नाही कळलं. त्याच्यामुळे तुम्ही पण जरा करताना व्यवस्थित हे करा. मी ज्या मिस्टेक केल्या तर तुम्ही करू नका. आणि माझ्याही केकमध्ये काय मिस्टेक झाली ते असेल, तुम्हाला कळलं असेल तर तुम्ही नक्कीच सांगा. बघा व्यवस्थित पूर्ण निघालेला आहे. फक्त मधला भाग जो कुक व्हायला ना तो खूप वेळ लागला म्हणून. नाहीतर केक नॉर्मली आपण कधीही करायला गेला कुकरमध्ये वगैरे कढईमध्ये तर तो अर्धा पाऊण तासामध्ये तो होऊनच होतो. पण 1 तास झालं तरी इथे होत नव्हता. मध्येही नंतर शिजला तो, नाही असं नाही, कुठेही कच्चा वगैरे राहिला नाही आहे. कलर सुंदर आला, खायलाही सुंदर आला. पण काय मिस्टेक झाली माहिती नाही. तुम्हाला जर कळली असेल माझ्या व्हिडिओमध्ये, माझ्या रेसिपीमध्ये काय मिस्टेक झाली तर मला नक्कीच कळवा. आणि मग कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ माझा, कशी वाटली आजची ही रेसिपी. आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.